यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडल्याचं समोर येत आहे। त्यांना आता अत्यंत चिंताजनक आहे। त्यांना आता रुग्णालयामध्ये दाखल केलं जात आहे। त्यांना काही दिवसांपूर्वीच ब्रिज कँडीमधनं घरी आणलं होतं। त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता आणि त्या निमित्तानंच ते आजारी होते। रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं। मात्र त्यांना आता काही दिवसांनी पुन्हा एकदा त्रास जास्त व्हायला लागलाय आणि त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयामध्ये दाखल केलं जात आहे। त्यांची अत्यंत चिंताजनक परिस्थिती आहे। त्यांचे अनेक नातेवाईक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आपण पाहू शकतोय की गेले काही दिवस त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता। त्यांच्या दोन्ही मुली आणि रेखा सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिल्या होत्या। अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते। त्यांचं निधन झाल्याचं कळतंय। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालंय। श्वास घ्यायच्या त्रासामुळे त्यांना अनेक दिवस त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती। मात्र आता अत्यंत मोठी बातमी समोर येते। त्यांचं निधन झालेलं आहे। हा सगळा परिसर जो आहे तो शोकाकुल झालेला आहे। त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय आणि संपूर्ण कलाविश्वातनं खरं तर दुःख व्यक्त होतंय। 89 त्यांचं वय वर्ष होतं आणि या वर्षी त्यांचं निधन झाल्यामुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। खरं तर गेले काही दिवस त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता। त्यांना हृदयाचा काही त्रास होता आणि त्यांना ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं। या ठिकाणी जवळपास आठवडाभर उपचार घेतल्यानंतर त्यांना घरी पुन्हा पाठवलं गेलं आणि पुन्हा घरी पाठवल्यानंतर त्यांना आज पुन्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं गेलं आणि याच वेळी त्यांचं निधन झाल्याचं कळतंय। या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे आणि ही ब्रिज कँडी समोरची दृश्य आपण पाहतोय। त्यांचं वय वर्ष 89 होतं। धर्मेंद्र यांनी एक काळ IANS वृत्तसंस्थेनुसार ही बातमी आपल्या समोर येते। त्या वृत्तसंस्थेच्या अनुसार त्यांचं निधन झाल्याची बातमी आपण आपल्यापर्यंत पोहोचवतो आहोत। या ठिकाणी ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये मुंबईमध्ये त्यांचं संपूर्ण कुटुंबीय उपस्थित आहेत आणि त्यांचे चाहते सुद्धा उपस्थित झालेले आहेत। मोठा पोलीस बंदोबस्त आहे। जवळपास संपूर्ण महाराष्ट्रावर आणि संपूर्ण भारत देशावर शोककळा पसरल्याचं पाहायला मिळतंय। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतल्याचं आपल्यासोबत प्रतिनिधी प्रेरणा जंगम जोडल्या गेलेल्या आहेत। प्रेरणा, नेमकी काय माहिती देशील? त्यांना कसला त्रास होत होता? प्रवास आहे शरीरामधला अधिक चित्रपट असतील अगदी ब्लॅक अँड व्हाईट काळापासून त्यांनी त्याच्या वेगळ्या शैलीने प्रेक्षकांना चित्रपट असतील त्यांच्या चित्रपटाची म्हटली असतील किंवा विविध अभिनेत्री त्या गोष्टी बघणं महत्वाचं होतं। नक्कीच प्रेरणा, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपण देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।